रामू आणि श्यामू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 45 आहे. तर श्यामूचे वय किती? आता इथं आपल्याला काय करायचं आहे, रामू आणि श्यामू पहिले दोघांची आपल्याला नावं लिहून घ्या. एक रामू आणि श्यामू. त्यानंतर दोघांचं प्रमाण किती आहे गुणोत्तर? 4:5. रामूचं 4 आहे आणि श्यामूचं 5 आहे. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या वयांची बेरीज 45 आहे. तर हे 45 आपण लिहून घ्यायचे साईडला. बरोबर 45 आहे. नंतर बेरीज विचारलंय म्हणून प्रमाणांची सुद्धा बेरीज करा. 5 + 4 9 होतील, म्हणून भागीला 9 करून घ्या. ओके. आता 9 × 9 9 × 5 = 45 होतील. आता हा कॉमन 5 आलाय. विचारलं काय, तर श्यामूचे वय किती? आता श्यामूचे वय आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे ह्या 5ने या श्यामूच्या वयाला गुणायचं आहे. ओके. म्हणून 5 × 5 = 25. तर आपलं उत्तर आलेलं आहे 25. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे बी, 25 वर्षे. तर श्यामूचे वय किती आहे? 25 वर्षे त्या ठिकाणी आहे. लगेच पुढचा प्रश्न पाहूया. टाईप 1 मधलं पाहिला आपण. दुसरा प्रश्न पहा मित्रांनो. सीनू आणि मीनू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 44 आहे. तर सीनूचे वय किती? आता सीनूचे वय विचारलेलं आहे, त्याच पद्धतीने मांडणी करून घ्यायची आहे. सीनू नाव लिहून घेऊया, इकडं पण लिहून घ्या आपण, मीनू या साईडला लिहून घ्या. ओके. दोघांची नावं लिहिली. तर आता त्यांचे गुणोत्तर किती आहे? 6 सीनूचा आहे आणि 5 मीनूचा आहे. मग त्याच पद्धतीने बेरीज म्हटलेलं आहे. बेरीज किती आहे? 44 आहे. तर बेरीज आपल्याला लिहून घ्यायची आहे. 44 लिहून घ्यायची बेरीज. नंतर इथं गुणोत्तरांची सुद्धा बेरीज करून घ्या. 6 आणि 5 11 होतात, म्हणून भागीला 11 करून घ्या. तर 11 × 1 = 11, 11 चौक 44. कॉमन घटक किती आला? 4 आलेला आहे. आता विचारलंय कोणाचं वय विचारलंय आपल्याला? सीनूचे वय किती? तर सीनूच्या वयाला ह्या 4ने गुणून घ्या, म्हणजे त्याचं गुणोत्तर 6 आहे. म्हणून गुणीला या 4ने 6ला गुणा, तर 6 चौक 24 त्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक पहा, सी या ठिकाणी दिलंय 24 वर्षे. म्हणजेच त्या ठिकाणी सीनूचे वय किती आहे? तर 24 वर्षे त्या ठिकाणी आहे. लगेचच पुढचा प्रश्न घेऊया. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रत्येक टाईपचे 2-2 उदाहरण घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल वयवारी कशी काढतात. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मित्रांनो, आता आपण वयवारीतील प्रकार दुसरा पाहणार आहोत. तर प्रश्न थोडा चेंज केलेला आहे मित्रांनो. नावं तेच घेऊया आपण. सीनू आणि मीनू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे. त्यांच्या वयांचा फरक, आता वयांचा जो फरक आहे, तर फरक विचारलेला आहे 15. तर सीनूचे वय किती? पहिले आपल्याला बेरीज होती मित्रांनो, तर या ठिकाणी काय फरक विचारलेला आहे. तर त्याच पद्धतीने सोडवायचं आहे, फक्त थोडा चेंजेस करायचे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता उदाहरण सोडवतोय मित्रांनो आपण. परत तीच मांडणी करून घ्या. सीनूचं गुणोत्तर टाकून घ्या. सीनू आणि मीनू दोघं नावं लिहून घेतले. आता सीनूचे गुणोत्तर काय आहे? 7 आहे आणि मीनूचं काय आहे? तर 4 आहे. दोघांच्या खाली आपण लिहून घेतलेले. आता इथं त्यांनी फरक किती आहे? 15 आहे. तर कॉमन घटक आपण फरक 15 लिहून घेतलं. फरक विचारलंय म्हणून दोघांमधून वजाबाकी त्या ठिकाणी करायचे. 7 आणि 4 या दोघांचे जर वजाबाकी जर केले, 7तून 4 गेले की 3 राहतात. तर तो 3 ह्या 15च्या ठिकाणी भागीला करून घ्यायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण सूत्राचा वापर न करता हे सर्व उदाहरण सोडवूया. तर 3 × 1 = 3 आणि 3 × 5 = 15 त्या ठिकाणी होतात. म्हणजे कॉमन घटक किती आला? 5. तर विचारलं आता आपल्याला सीनूचे पण निघेल आणि मीनूचे पण निघेल. तर आपल्याला विचारलंय मीनूचे वय. तर मीनूच्या वयाचं गुणोत्तर पाहून घ्या. तर 4 आहे. तर हा 5 गुणीला 4 करून घ्या, किंवा 4ने ह्या 5ला गुणून घ्या. तर या ठिकाणी 4 × 5 = 20 त्या ठिकाणी होतील. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आहे, मीनूचे वय किती येणार आहे? 20 वर्षे त्या ठिकाणी येणार आहे. ऑप्शनमध्ये पाहून घ्या. तर ऑप्शन क्रमांक ए दिलेला आहे 20 वर्षे. तर या ठिकाणी हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके मित्रांनो. तर पुढचा प्रश्न लगेचच पाहूया. सॉरी, या ठिकाणी हा पहिला प्रश्न होता. तर आता दुसरा प्रश्न पाहून घेऊया आपण. ठीक आहे, लगेचच आपण पुढचा प्रश्न पाहूया. सीता आणि गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4 आहे. त्यांच्या वयातील फरक 11 वर्षे आहे. तर सीताचे वय त्या ठिकाणी विचारलेलं आहे. पद्धत तीच असणार आहे मित्रांनो, आणि आपण सूत्राचा वापर करणार नाही तिथं. तर सीता आणि गीता दोघं नावं लिहून घेऊया.
नाव तुम्ही परीक्षेला नाव नाही पण लिहिलं तरी चालेल, तर डायरेक्ट पण लिहिलं तरी चालेल, फक्त हे समजण्यासाठी आपण घेतोय. सीता आणि विचारलंय गीता, दोघांची नावं लिहून घेऊया. आता सीताचं जे गुणोत्तर आहे ते 5 आहे म्हणून 5 लिहून घ्या. गीताचं आहे 4 आहे म्हणून हे 4 लिहून घ्या. फरक किती आहे? 11चा आहे, तर हा 11 साईडला लिहून घ्या मित्रांनो. फरक किती? 11 आहे. फरक जसा आपण फरक केला तर जसं फरक विचारला असेल तर गुणोत्तरांमधील सुद्धा फरक करून घ्या. 5तून 4 गेला तर 1 राहतो, तर भागीला 1 करून घ्या. तर 11ला जर 1ने भाग दिला तर उत्तर 11 येतं, तर 11 1 11 होतील. आता विचारले आपल्याला सीताचे वय विचारले. सीताचे गुणोत्तर किती आहे? तर त्या ठिकाणी 5 आहे. ओके, म्हणून गुणीला या ठिकाणी 11 करायचे. तर 11 5 55 त्या ठिकाणी होतात. तर उत्तर आहे आपलं 11 5 55. तर 11 5 55 होतात. इथं आपल्या ऑप्शनमध्ये लिहिलं गेलं नव्हतं मित्रांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्या ठिकाणी आहे 55 वर्षे. तर त्या ठिकाणी सीताचे वय किती असणार आहे? तर 55 वर्षाची सीता असणार आहे. ओके, लगेचच आपण पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. वयवारीतील प्रकार तिसरा पाहूया. टाईप क्रमांक 3 पाहूया मित्रांनो. प्रश्न पहिला पहा. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 54 वर्ष, तर एचे वय किती? इथं आता पहिले आपण बेरीज पाहिली, वजाबाकी पाहिली, आता गुणाकार विचारले. वयांचा गुणाकार किती आहे? त्या ठिकाणी 54 वर्ष आहे. गुणाकार असेल तर कशा पद्धतीने सोडवायचं हे उदाहरण पहा. ट्रिक्स कशी आहे याला. पहिले आपल्याला नावं लिहून घ्या. ए विचारलंय तर एचं आपण ए लिहून घेऊया. नंतर बीचं प्रमाण आहे. एचं प्रमाण किती आहे? त्याच्या खाली 2 लिहून घेऊया. बीचं प्रमाण किती आहे? 3 आहे. तुम्ही नावं नाही पण लिहिलं तरी चालेल मित्रांनो, फक्त आपण समजण्यासाठी आपण लिहून घेऊया. तर त्यांचा गुणाकार किती आहे? 54 वर्ष. तर हे 54 वर्ष आपण साईडला लिहून घेतलं. जसं जर गुणाकार असेल तर गुणोत्तरांचा सुद्धा काय करायचा? गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3 गुणिला 2 म्हणजे 3 दून 6. तर भागीला किती करायचं आहे मित्रांनो? 6 त्या ठिकाणी करायचं आहे. तर 54ला 6ने भाग देऊया. 6 1 6, 6 9 54. आता इथं थोडं आपल्याला चेंजेस असा करायचा आहे. मागच्या उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी होती, तर आपण काय करायचं? 30 संख्या कॉमन मानायचो. पण इथं गुणाकार आहे, तर गुणाकार असल्यामुळे काय करायचं मित्रांनो? ह्या 9चं वर्गमूळ घ्यायचं. आता 9चं वर्गमूळ किती येतंय? 3 येत आहे. म्हणजे आता कॉमन घटक या ठिकाणी किती आलाय? 3 आलाय. ह्या 3ने एचं वय विचारलं असेल तर त्याच्या गुणोत्तरला 3ने गुणायचं. बीचे विचारलं असेल तर त्याच्या गुणोत्तरला 3ने गुणायचं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय एचे वय, म्हणजेच एचे वय किती आहे विचारलेलं आहे. तर एचं गुणोत्तर किती आहे? 2 आहे. म्हणून या गुणीला ह्या 3ने गुणायचं आहे. ओके, म्हणजेच 3 दून 6. तर 6 वर्ष त्या ठिकाणी येणार आहे. ऑप्शन क्रमांक इथं दिलेलं आहे 6. तर या ठिकाणी 6 उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणजे एचं वय येणार आहे 6 वर्ष. ओके मित्रांनो, लगेचच पुढचा प्रश्न पाहूया. पहा, येथे आपण प्रत्येक टाईपचे 2-2 उदाहरण घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनाने कामात येईल. पोलीस भरती असो, कुठलीही प्रकारची भरती असो, तर आपण सूत्राचा वापर न करता हे एक उदाहरण पाहत आहोत मित्रांनो. लगेचच आपण पुढचं उदाहरण पाहूया. पहा मित्रांनो, प्रकार तिसरा, टाईप तिसऱ्यातलं दुसरं उदाहरण पाहूया. एक्स आणि वाय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:3 आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार 108 वर्षे आहे. तर वायचे वय त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तीच पद्धत आहे, ट्रिक्स तीच आहे. एक्स आणि वाय मांडून घेऊया. एक्स आणि वाय या दोघांचं प्रमाण लिहून घ्यावा. एक्सचं प्रमाण किती आहे? 4 आहे आणि वायचं किती आहे? 3 त्या ठिकाणी आहे. लगेचच आपल्याला गुणाकार विचारलेला आहे, म्हणजे गुणाकार त्या ठिकाणी 108 लिहून घेऊया. आणि तिथं 4 गुणिला 3 करा. 4 त्रिक 12 होतील. म्हणजेच या ठिकाणी भागीला त्या ठिकाणी 12 करा. म्हणजेच भाग देऊया. 12 अष्टोशे. ओके, 12 1 12 आणि 12 108 त्या ठिकाणी होतात. परत त्या ठिकाणी आपल्याला 9 आहे. 9चं वर्गमूळ किती येत आहे? त्या ठिकाणी 3 आलेलं आहे. म्हणजेच या वर्गमूळाने, म्हणजे हा कॉमन घटक 3 आहे. या वायचं त्या ठिकाणी वय विचारलंय, म्हणून वायच्या गुणोत्तरला 3ने गुणायचं आहे. 3ने गुणल्यानंतर त्या ठिकाणी 3 त्रिक 9 होतात. म्हणजे 9 वर्ष त्या ठिकाणी वायचं वय असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत. प्रत्येकाचे 2-2 उदाहरण घेणार आहोत मित्रांनो आपण. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो. आणि जे चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीने आपण व्हिडिओ प्रत्येक याला बनवणार आहोत, सोप्या ट्रिक्सने, कुठल्याही सूत्राचा वापर न करता. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. पहा मित्रांनो, टाईप 4 पाहूया आपण. प्रश्न दिलाय. राज आणि राम यांच्या वयांची बेरीज 60 वर्ष असून राज हा रामपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे.
तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती? इथं प्रश्न थोडा चेंज आहे. आतापर्यंत गुणोत्तर दिलं होतं आणि त्यांचं वय काढत होतं. इथं आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, इथं आपल्याला गुणोत्तर त्या ठिकाणी काढायचं आहे. वय वरून गुणोत्तर काढायचं आहे. पहा, लक्ष द्या मित्रांनो, आपण कुठल्याही प्रकारचे सूत्र वापरणार नाहीत. इथं विचारलंय राज आणि राम राज आणि राम दोघंचे लिहून घ्या आपण. यांच्या वयांची बेरीज किती आहे? 60 वर्ष आहे. तर 60 वर्ष आपण लक्षात ठेवा. असून राज हा रामपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. कोण मोठा आहे? राज मोठा आहे. किती वर्षांनी? 10 वर्षांनी. म्हणजे हे 10 त्याच्याकडे लिहून घेऊया. म्हणून किती वर्षांनी? 10 वर्षांनी मोठा. म्हणजे ज्या वेळेला राज 10 वर्षाचा असेल तेव्हा रामचं वय काय मानावं लागेल? 0 त्या ठिकाणी मानावं लागेल. ओके, इथपर्यंत समजलं मित्रांनो. पहा पुढची स्टेप कशी करायची आहे. 60 वर्ष असून राज हा याच्यापेक्षा मोठा आहे. तर इथं काय करायचं आहे? फक्त आपल्याला 60 साईडला लिहून घ्या. 10चा फरक आहे. रामपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे या 60 मधून किती? 10 वजा करून घ्या साईडला. अशाच पद्धतीने मित्रांनो सोडवायचं आहे आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी 60 मधून 10 गेले तर तुमचे 50 त्या ठिकाणी राहतात. म्हणजेच हा इक्वल घटक आला 50. म्हणजे याला भागीला 2 व्यक्ती आहेत म्हणून भागीला 2 करायचं आहे. ओके, तर बे एक बे आणि 50च्या नेहमी किती होतात? 25. आता हा कॉमन घटक 25 आलेला आहे. मग इथं काय करायचं आहे मित्रांनो, या 10 मध्ये किती मिळवा मित्रांनो? 25 मिळवा. आणि इकडे सुद्धा किती मिळवायचं आहे? 25 त्या ठिकाणी मिळवायचे आहेत दोघं साईडला. म्हणजेच यांची बेरीज करा. 10 आणि 25 किती होणार आहेत? तर 35 त्या ठिकाणी होणार आहेत. आणि 0 आणि 25 त्या ठिकाणी किती होणार आहेत? 25 होणार आहेत. म्हणजेच त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी होणार आहे तुमचं 35 आज 25. मग आता याला भाग द्यायचा आहे मित्रांनो. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की त्याला दोघांनी भाग जाणार आहे. तर साहजिक जे इथं एकक स्थानी 5 आहे, इथं पण एकक स्थानी 5 आहे. म्हणजे 5 ने भाग जातोय. 5 7 35. ओके, 5 7 35 आणि इथं सुद्धा 5 5 25. म्हणजे आपलं प्रमाण निघालं 7 5 त्या ठिकाणी येत आहे. तर त्यांचे जे गुणोत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्या ठिकाणी दिलाय. 7 5 त्या ठिकाणी येत आहे. मित्रांनो थोडा सराव करा म्हणजे आपल्याला बरोबर अशी उदाहरणं सोडवता येतील. आपण सूत्र न वापरता उदाहरण सोडत आहोत मित्रांनो. लगेचच आपण पुढच्या प्रकारचं उदाहरण पाहूया. ठीक आहे. दुसरा प्रश्न पहा मित्रांनो. ए आणि बी यांच्या वयांची बेरीज 35 वर्षे असून ए हा बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. तर त्यांच्या वयांचे गुणोत्तर काढायचे. दुसरा प्रश्न पाहूया. त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. गुणोत्तर विचारलेलं आहे. तर ए आणि बी दोघं पहिले लिहून घ्या. ए आणि बी. ठीक आहे. त्यानंतर यांच्या वयांची बेरीज 35 वर्षे असून ए हा बी पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे ए हा मोठा आहे ना किती वर्षांनी? 5 वर्षांनी. म्हणून याच्या खाली काय लिहायचं? 5 लिहून घ्या. जेव्हा बीचे वय 0 असेल तेव्हा एचे वय किती असणार आहे? 5 वर्ष असणार आहे. या पद्धतीने मांडणी करा. बेरीज विचारलाय. बेरीज किती वर्ष आहे? 35 वर्षे त्या ठिकाणी आहे म्हणून हे 35 लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे. वजाबाकी करायची आहे. 5 ने मोठा आहे म्हणून वजाबाकीमध्ये 5 करायचं आहे. ठीक आहे. या तीच पद्धतीने मांडायचे. 35 मधून त्या ठिकाणी 5 गेले तर तुमचे 30 राहतात. आणि 30 ला भागीला 2 करा कारण की 2 जण दिलेले आहेत म्हणून 2 करायचे आहेत. बे एक बे आणि 30च्या निम्मे 15 होतील. म्हणजेच आता काय करायचे? हे 15 जे आहे ते दोघांमध्ये मिळून घ्या. अधिक ए मध्ये 15 मिळवा आणि बी मध्ये सुद्धा 15 मिळवून घ्या. ओके, तर यांची बेरीज करून घ्या मित्रांनो. 5 आणि 15 त्या ठिकाणी 20 होतील आणि 0 आणि 15 या ठिकाणी 15 त्या ठिकाणी होतील. लगेच याला आपल्याला भाग द्यायचा. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की तिला दोघांनी भाग जाणार आहेत. तर ऑफकोर्स 5 नेच भाग जाणार आहे. तर या ठिकाणी 5 1 5 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15 होतात. म्हणजे आपलं जे गुणोत्तर आहे मित्रांनो 4 3 त्या ठिकाणी येत आहे. ओके, तर इथं पहा 4 3 हे गुणोत्तर आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर आहे. पहा मित्रांनो एक एक करून आपण व्यवस्थित पद्धतीने समजवण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत आहात. पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील, कुठल्याही ग्रुप सी सरळ सेवाच्या भरत्या असतील त्यांना हे उदाहरणं येतच असतात. तर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी सराव करायचा आणि आपण 2-2 उदाहरणं या ठिकाणी घेत आहोत. लगेच आपण पुढचा प्रकार पाहूया. पहा मित्रांनो टाईप 5 पाहणार आहोत आपण. तर प्रश्न पाहून घ्या. प्रश्न खूप मोठा आहे परंतु त्याला समजून घ्या पहिले. 6 मित्रांचे सरासरी वय 43 वर्ष आहे. प्रत्येक मित्रात 2 वर्षाचा फरक आहे. किती वर्षाचा फरक आहे? तर 2 वर्षाचा फरक आहे. तर सर्वात मोठा मित्र व लहान मित्र यांच्या वयातील फरक त्या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो. तर पहा हे उदाहरण कसं आपल्याला सोडवायचं आहे.
तर इथं सरासरी वय आहे म्हणजे इथं किती 43 आहे, 43 वर्ष आहे, तर 43 लिहून घेऊया. नंतर आपल्याला ही सरासरी आहे मित्रांनो. मग इथं 2चा फरक आहे ना, मग काय करायचंय, पुढचे अंक आणि मागचा अंक, पुढचा याच्या अगोदरचे अंक आणि याच्या पुढचा अंक घ्यायचा आहे. तर घेत असताना काय करायचं, या ठिकाणी पुढच्या अंकामध्ये किती मिळवायचा, 1 मिळवून घ्यायचा आहे. किती, 1 त्या ठिकाणी मिळवायचा आहे. आणि इकडं काय करायचं, मागचा अंक घेताना 1 वजा त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे 43 मध्ये 1 मिळवला तर किती होतील, 44 होतील. आणि 43 मधून त्या ठिकाणी 1 वजा केला तर किती होतील, 42 त्या ठिकाणी होतील मित्रांनो. ओके. मग 2-2चा फरक आहे, तर 2-2 त्या ठिकाणी इकडं मायनस करत चला आणि इकडं प्लस करत चला. म्हणजे इथं किती मिळवायचे, 2 मिळवायचे. 2 मिळवल्यानंतर किती होतील, 46 होतील. इकडं 2 वजा करायचे. 2 वजा केल्यानंतर किती होतील, त्या ठिकाणी 42 मधून 2 गेले तर 40 त्या ठिकाणी होतील. नंतर परत इकडे 2 वजा करायचे आहेत. 2 मायनस केले तर किती होतील, त्या ठिकाणी 38 त्या ठिकाणी होतील. ओके. जसं इकडे केलं त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपल्याला करायचं आहे. इकडे मिळवायचे, इकडे वजा करायचे. 2 मिळवले 46, परत इथं 2 मिळवले तर 46 मध्ये 2 मिळवले तर किती होतील, 48 त्या ठिकाणी होतील. या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची. मित्र किती, 6 पाहून घ्या, 6 अंक पाहून घ्या. 38, 1 2 3 4 5 6 हे सोडल्यानंतर. ओके. म्हणजे त्या ठिकाणी सर्वात मोठा मित्र जो आहे तो किती वर्षाचा असणार आहे, 48 वर्षाचा असणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी सगळ्यात मोठा 48 आणि सगळ्यात त्या ठिकाणी लहान किती होणार आहे, 38 आहे. म्हणजे फरक विचारला आहे दोघांमधील फरक, 48 वजा 38. ओके. तर 8 मधून 8 गेले 0 राहतील आणि 4 मधून 3 गेला तर 1 राहतील. तर 10 वर्षाच्या त्या ठिकाणी फरक असणार आहे. सी त्या ठिकाणी आलाय. तर मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी सराव करावा लागणार आहे मित्रांनो. एक उदाहरण आपल्याला सगळ्यांना होमवर्क मध्ये देणार आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न. एका घरात 6 भावंडे आहेत, त्यांच्या वयांची सरासरी 33 वर्षे आहे आणि प्रत्येक भावात 2 वर्षाचा फरक आहे. तर सर्वात मोठ्या भावाचे वय त्या ठिकाणी काढायचं आहे. तर मित्रांनो हा प्रश्न आपण कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. तर आपल्याकडे ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.